सहस्रेषु पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. या श्लोकाचा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर 100त एखादा शूर असू शकतो, 1000त एखादा पंडित असू शकतो, 10,000मध्ये वक्ता असू शकतो, पण दात्याची वानवा असते, कमतरता असते. आणि म्हणून जर 1 in बिलियन व्हायचं असेल तर दाता होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि या अर्थाने जर विचार केला तर होय, मी 1 in बिलियन आहे, कारण मी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल सारख्या सर्वात मोठ्या सेवाभावी संस्थेचा एक सन्माननीय सदस्य आहे. जर 1 in बिलियन व्हायचं असेल तर 1 in बिलियन लोकांचा आपण मागोवा घेतला पाहिजे. कोण आहेत 1 in बिलियन लोक? तर पहिलं नाव माझ्या पुढे येतं ते जगद्गुरु संत सम्राट ज्ञानोबा यांचं. जन्माला आल्यापासून तर अगदी जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत सुद्धा ज्या व्यक्तीला प्रत्येकाने त्रास दिला, भिक्षाच्या ऐवजी त्या झोळीमध्ये माती टाकली, तरी सुद्धा हा महात्मा त्या लोकांच्या बद्दल नवे नवे कोणाच्याच बद्दल आपल्या संपूर्ण वाङ्मयामध्ये एकही चकार शब्द काढत नाही. उलट त्यांच्यासाठी आणि समाजातील सर्वांसाठी विश्वमांगल्याचं पसायदानाचं स्वप्न पाहतो. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. दुसरं नाव माझ्या पुढे येतं ते जगद्गुरु तुकोबरायांचं. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबरा. मुंबाजी बुवांनी त्यांना काठीने पदडलं, पण त्यांच्याबद्दल एक शब्दही न बोलता वास्तविक तुकाराम महाराजांच्या अंगी एवढं सामर्थ्य होतं, फक्त डोळ्याने जरी बघितलं असतं, रागाने जरी बघितलं असतं तरी मुंबाजी बुवाचं सरपंच झालं असतं, तिथल्या तिथं जळून खाक झाला असता. परंतु त्याला न जाळता संध्याकाळी त्याच्याच घरी जाऊन त्याच्या हाताला तेल लावून देणारे जगद्गुरु तुकोबरा 1 in बिलियन आहे. ही 2 उदाहरणं झाल्यानंतर पुढचं नाव अर्थात तुमच्या माझ्या अंतःकरणात कोरलेलं नाव, ज्यांचं नाव घेताच भरून येतो ऊर. अनेक झाले राजे परी हा राजांचा कोहिनूर. छत्रपती शिवराय. जिजामातांच्या मांडीवरती खेळता खेळता स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. आईने ते स्वप्न पाहिलं, लेकरामध्ये पेरलं आणि या 18 पगड जातींना एकत्रित घेऊन वेगवेगळ्या मुघल सम्राटांच्या विरोधात ठामपणे लढून स्वराज्य निर्माण केलं. आणि निर्माण झालेल्या स्वराज्याला शेवटी एवढंच म्हणाले, राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. 1 in बिलियन. अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येकाला असं वाटतं की युद्ध शस्त्रानेच जिंकता येतं, परंतु आमच्यामध्ये एक असा महात्मा होऊन गेला, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, बिना दे दी हमें आजादी बिना शस्त्र बिना ढाल. महात्मा गांधी 1 in बिलियन. पुढे जाऊन जायचं झालं तर तुमच्या माझ्या अंतःकरणातलं पुढचं नाव स्वामी विवेकानंद. शिकागो धर्म परिषदेमध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या जगामध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल, तुमचा इम्पॅक्ट द्यायचा असेल तर काहीतरी वेगळं करायला पाहिजे. हर कामयाब आदमी कोई अलग काम नहीं करता, वो हर काम अलग तरह से करता है. शिव खेरांचे वाक्य. सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग, दे डू थिंग्स डिफरंटली. यशस्वी माणसं कोणत्याही वेगळं काम करत नाही, ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात. जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं, हे तत्वज्ञान जर पाहिलं तर सगळ्यांच्या भाषणामध्ये आपल्याला जाणवत असेल, लेडीज अँड जेंटलमेन ऑफ अमेरिका. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अशी केली आणि त्या 2 शब्दाने ती धर्म परिषदच नाही तर अवघं जग जिंकलं. असं म्हटलं जातं की कोलंबस डिस्कवर्ड द सॉइल ऑफ अमेरिका, बट स्वामी विवेकानंद डिस्कवर्ड द सोल ऑफ अमेरिका. हे स्वामी विवेकानंद 1 in बिलियन. धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी जळावयास्तव संसारातून उठवून या जाशी. स्वातंत्र्याचं समर पेटलं असताना आम्ही ज्या भागातून आलो, पिंपरी चिंचवड मधून, एकाच घरातल्या 3 लोकांना फाशीवर जाताना पाहणं एका मातेच्या नशिबी आलं. चापेकर बंधू, क्रांतीवीर चापेकर बंधू. त्या भगिनी निवेदिता जेव्हा चापेकरांच्या आईला भेटायला आल्या, तुम्हाला वाईट वाटत असेल नाही, तुमची 3 मुलं फासावर गेली. त्या द्वारकामाई म्हणाले, मला वाईट वाटलं, पण मला 3 मुलं फासावर गेली याचं नाही वाईट वाटलं. मला 3च मुलं आहेत, मला 10 मुलं जरी असती तरी ती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती ती मी समर्पित केली असती. 1 in बिलियन. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कोणीतरी त्यांना विचारलं, कधी प्रेम केलं का नाही, कधी प्रेम पत्र लिहिलं का नाही. भगतसिंगांना प्रश्न विचारला. भगतसिंग म्हणला कि मेरी कलम मेरी आत्मा से इतनी रूबरू है कि मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है. 1 in बिलियन. या सगळ्यांचा मागोवा घेत अगदी अलीकडच्या टप्प्यापर्यंत जर आपण पाहिलं तर काल या भाषणाच्या वेळेच्या मर्यादेमध्ये मला समारोप करता नाही आला. आज मला ती संधी मिळालेली आहे.
समारोप करताना मला काल राजभाईंची चर्चा करताना ही सगळी उदाहरणं एका बाजूला, तुम्ही 1 बिलियन कसे आहात. तर गेल्या वर्षी बरोबर वर्ष होईल आता त्या घटनेला, सगळीकडे धुलवड चाललेली होती आणि त्या धुलवडीच्या गडबडीमध्ये आमच्या सोसायटीच्या दारामध्ये अँब्युलन्स होती. का तर माझ्या छातीमध्ये कळ आली आणि मी सिनर्जीच्या हॉस्पिटलच्या दिशेने गेलो. टेबलवर गेलो, अँजिओग्राफी झाली. डॉक्टरांनी सांगितलं 99%चे 2 ब्लॉकेज. मी म्हणालो 2च ब्लॉकेज आहेत ना, काय असेल ते करून टाका. 2 स्टेंट टाकल्या, घरी आलो, वातावरण व्यवस्थित चाललं. 2-3 महिन्यानंतर पुन्हा त्रास झाला. पुन्हा त्याच डॉक्टरांकडे गेलो, पुन्हा रिपीट अँजिओग्राफी केली आणि मग त्या डॉक्टरचा चेहरा पडला. मी म्हणालो काय झालं नेमकं. ते म्हणाले तुम्ही जिथं स्टेंट टाकल्या होत्या ना त्या स्टेंटच्या तोंडाशी परत ब्लॉक झालं. मी म्हणलं असं कसं झालं. तो म्हणाला असं लाखात एकाला होतं. मी दुसरा डायलॉग मारला, मी लाखात एक आहे ना. आणि मग त्याला सांगितलं काय करावं लागेल. ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल, बायपास सर्जरी करावी लागेल. म्हटलं घ्या टेबलवर. पण थोडासा विचार केला, काही मित्र होते त्यांनी तिथून दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं. मनामध्ये विचार आला तर एवढी मोठी छाती हनुमानासारखी फाडून घ्यायची आहे. पण एकच मनामध्ये अंतःकरणात ईश्वराचं नामस्मरण. आणि जेव्हा जेव्हा मी ऑपरेशनच्या टेबलवरती गेलो त्या वेळेला नामस्मरण करत रामकृष्ण हरीचा जप केला. आणि मग किती फाडले आणि किती पद्धतीने टाके टाकले. इथं 20 टाके, इथं 20 टाके आणि दोन्ही बाजूला 2 ड्रेनेजच्या पाईपलाईन. हे सगळं असताना सुद्धा रामकृष्ण हरीचा मंत्र म्हणत म्हणत मी आज तुमच्या समोर या व्यासपीठावरती 1 बिलियन या विषयावरती जेव्हा व्याख्यान देतो तेव्हा तुम्हीच मला सांगायचं मी 1 बिलियन आहे किंवा नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी.